संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो ARCC बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला पंचांचा इशारा आला, या करूया सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एक हवाई सफर, साधावा दर्जेदार फटका, षटकार. धन्यवाद. या 6 धाव्याने खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपलं वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र खोललंय. फलंदाज सचिन यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, गोलंदाज अविनाश यांच्या चेंडूवरती पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी घडताना पाहायला मिळते. एक धाव मात्र येते पूर्ण. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण जवळजवळ 10 ते 12 पावलं नक्कीच चेंडू आपल्यापासून दूरवर होता आणि चेंडू पर्यंत पोहोचले. मात्र थोडंसं जजमेंट आपल्याला खरा पाहायला मिळाला आणि ते झेल मात्र निसटलाय. मी नेहमी समालोचन करतो तेव्हा नक्की सांगतो की आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असाल तर आपला हँड आय कोऑर्डिनेशन चांगला असावं लागतं. चेंडूवरती आपली नजर असावी लागते आणि आता कुठेतरी तालमेल गडबडताना पाहायला मिळाला आणि झेल मात्र निसटलाय. पुढचा बॉल लो फुलटा होता, त्याला मात्र ऑन साइडला खेळून काढले क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव रुक्की पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चित्त्याची चपळाई आणि हालण्याच्या वेगानं मात्र या 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावसंख्या नक्कीच पुढे वधारली आहे, सरसावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती अर्थात 10 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला, 10 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात ARCC बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल शफल झाले, ऑन साइडला बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील, तद्वर मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव सुद्धा प्रयत्न केला गेला, तिसरी धाव सुद्धा पूर्ण. पंचांकडे पाहिलं जाणार आहे, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अति घाई आणि संकटात नाही असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तसंच आयोजन कमिटीला सर्वांना विनंती असेल, आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आयोजन कमिटीला विनंती असेल, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित, निलेशजी उकिरडे आपल्याला बोलवत असं आपल्याला विनंती असेल, आपण त्वरित आपल्या व्यासपीठाकडे यायचं आहे. जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मित्रांनो प्लीज फास्ट या. पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील, तद्वर मात्र एकच धाव. आता मात्र एका धाव समाधान म्हणावं लागेल. दोन्ही बॅटर आपण पाहता, एका बाजूला आहेत सचिन आणि एका बाजूला आहे सूरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अविनाश आपल्याला पाहायला मिळतायत. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय, खऱ्या अर्थाने धावांची श्रीमंती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच अधिकचा फायदा घेत आहेत फलंदाज सचिनच्या माध्यमातून. पुढचा बॉल येथे मात्र उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय 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 सीमारेषेच्या बाहेर, साधावा षटकार. चला मित्रांनो, आयोजन कमिटीला विनंती आहे, कारण इथे एक वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे. रिटायर आर्मी आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील सुभेदार साहेब यांचा वाढदिवस इथे आपल्याला
साजरा करायचा आहे मित्रांनो. खऱ्या अर्थानं सरांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्याला खऱ्या अर्थानं येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्या वाटचालीमध्ये आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असेल सर. तसेच आमचे साथी गुणलेखक अमितजी पवार यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहता या एका षटकाके धावसंख्या जाऊन पोहोचली ते अर्थात 21 आकड्यावरती. धावांची मात्र श्रीमंती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सांगी दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय या सागर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला आणि येथे मात्र थेट यष्टी रक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सागर आपण पाहिलं तर युवा गोलंदाज खऱ्या अर्थानं युवा गोलंदाज अशी कामगिरी अपेक्षित आहे तेच मैदानाच्या आतमध्ये आपण घडताना पाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल आता मात्र आकुल डब्याचा चेंडू बॅटची लिडिंग एज थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. मोठा मासा गळा लागलाय. सचिन मैदानाच्या बाहेर. चला विनंती असेल मित्रांनो. चला मित्रांनो आपण थोडस टाइम लावलाय. ओके चला आयोजन कमिटीला विनंती असेल आणि आमच्या कॅमेरामॅन सुद्धा विनंती असेल आपण थोडा कॅमेरा अँगल आमच्या व्यासपीठाकडे नक्कीच करायचा आहे. कारण इथे आपण वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत अर्थात रिटायर्ड आर्मी आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील सुभेदार साहेब यांचा वाढदिवस आणि त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक अमितजी पवार साहेब यांचा वाढदिवस. टोपी द्यायचे त्यांचे हेअरस्टाईल इथे मात्र वाढदिवस इथे साजरा केला जातो. पळुंद्रे गावचं आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील सुभेदार साहेब वाढदिवस इथे सेलिब्रेट केला जातोय. खऱ्या अर्थानं मित्रांनो इकडे मॅच चालू आहे. मित्रांनो सगळ्यांचा आवाज येऊ द्या कारण मॅच चालू आहे. आपण गाणे प्ले करू शकत नाही मात्र सगळ्यांचा आवाज नक्की इथं आला पाहिजे. वर्षाचे 365 दिवस खऱ्या अर्थानं या क्षणाचे आणि हे क्षण आठवणीमध्ये राहणारे नक्कीच गोड क्षण तिथे टिपले जात आहेत. नक्कीच एक सुंदर असं आयोजन आणि त्यांच्याच माध्यमातून हे आपण वाढदिवसाचा औचित्य साधून आपण या वाढदिवस नक्की सेलिब्रेट करतोय. चला थोडं कॅमेरामॅनला थोडी जागा द्या प्लीज. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सर. हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे टाळ्यांचा गजर होत्या. आणि आपण आता गेलात तरी चालेल काय हरकत नाहीये. जाऊ मैदानाच्या आतमध्ये.
मित्रांनो 2 षटकांचा जरूर अंत झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थ 26 आकड्यावरती. चला मित्रांनो 8 मिनिटं पूर्ण झालेले आहेत. अजूनही आपल्याला शेवटचा षटक हाताळायचा आहे. विनंती असेल आपल्याला सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा 10 फलकती लागल्या. 13च्या सरासरीने मात्र 10 फलक पुढे सरसावत आहे. शुभम यांचा पहिलाच बॉल आपण पाहिजे पॉईंट लगेच खेळून काढलाय. फिल्डिंगच्या वरती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर चेष्टा केली गेली आहे आणि ज्या क्षेत्र मात्र हॅलो 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 पुढचा बॉल येथे मात्र फिरकावलाय समोरच्या दिशेला. एक हवाई हल्ला साधावा षटकार. चला आयोजन कमिटीला विनंती असेल चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो. आपण प्लीज सीमारेषेचा आपण ताबा घ्यायचा आहे. चला आयोजन कमिटी प्लीज आपण जा. पुढचा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे चुकी करतायत. इथे मात्र चुका आणि चुका आणि चुका आपण पाहताय गजापूर 11 संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि या चुका मात्र नंतर अंगलट येतील का काय हे सुद्धा आपल्याला पाहणं उचित असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धाबळकोती लागल्या. आता पुढचा बॉल आता मात्र बंद आठवेकामध्ये हाताळला गेला. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय आणि इथे मात्र पंचांचा इशारा आलाय. यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. इष्टापासून अधिक दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहता अवांतर धाव. इथे मात्र ग्राह्य धरली जाते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 39 आकड्यावरती. 39 धावा धाबळकोती पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑन साइड ला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत कार आपण पाहताय त्यांना विनंती असेल आपण सीमारेच्या बाहेर आपलं वाहन उभं करायचं आहे. मित्रांनो माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल सो आपली जरा गाडी आपण सीमारेषेच्या बाहेर घ्या. आता मात्र षटकातील शेवट चेंडू बाकी असेल. धावसंख्या झाली ते अर्थ आता 43 धावा. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल इथे मात्र मिस्टर स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. एसटी रक्षक येत आहेत. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचा पत्तर पहिले सत्र समाप्त होतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष आहे. दिवा डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत.
त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तसेच आजच्या दिवसातील मित्रांनो आपण पाहताय खऱ्या अर्थानं श्री जुगाई स्पोर्ट्स पळून आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं आणि या स्पर्धेच्या आज पहिल्या सेमीफायनल. एका बाजूला संघ आहे RKCC चिखलवाडी, विपक्ष RCC गवळेवाडी. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पहिली सेमीफायनल चला विनंती असेल चला अमोलजी पिंपळे आपण कुठे असेल तर या. निलेशजी ओकेडी आपली वाट पाहतायत. चला विनंती असेल मित्रांनो थोडं फास्ट घ्या. संध्याकाळचं सत्र आहे आपण पाहिलं गेलं तर अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत त्याचं आपण भान असू दे आपल्याला. पहिली सेमीफायनल आपण पाहता एका बाजूला संघ असणार आहेत RKC चिखलवाडी, विपक्ष RCC गवळेवाडी. दोन्ही कॅप्टनला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी रिपोर्टिंग करायचे आहे. चला गवळेवाडी संघाचा कर्णधार नरेशजी गोपाल आणि चिखलवाडी संघाचा कर्णधार सुहाजी खेतल. आपल्याला विनंती असेल आपण या जाऊ मैदानाच्या आतमध्ये. मिलिंद आणि विक्रांत पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती घेतला यष्ट्यांचा वेध. दांडी 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 गोल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुशांत आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो आता प्रत्येक बॅटरला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. कोणत्या प्रकारचा वेळ आपण दवडवायचा नाहीये. पुढचा बॉल खोदून काढला एक कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. धावेने मात्र आपण पाहिलं गेलं तर धावफळ नक्कीच धावफळकाला सुरुवात झाली आहे. कारण आपण पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं 44 धावांचं लक्ष आहे. 4 धावेने मात्र आपलं धावफळक आणि संघाचं खातं असेच आपलं वैयक्तिक खातं नक्कीच खोललं गेलंय ते सुशांतच्या माध्यमातून. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. इथे मात्र सचिन यांचं कौतुक करावं लागेल कारण प्रत्येक चेंडूवरती आपण पाहता या अधिकाधिक वेग इथे मात्र धारण केलं जात आहे. चला गवळेवाडी संघ आपण नाणेफेक जिंकलात. आपण आपला निर्णय आणि आपल्या संघासह आपण तयार राहायचं आहे. तसेच मित्रांनो एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आदरणीय सन्माननीय राजूजी जाधव साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी आयोजन कमिटीला विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. त्यांना मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सरांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. चला बॅटरला खेळाडू क्रमांक 4 आता बॅटर नंबर आपण पाहता या 4 अर्धा युनिट नंबर 4 चा खेळाडू सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या मात्र तटस्थ आहे. 4 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला गेला. कोणत्या प्रकारची
हालचाली इथे आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून आपल्याला तुर्तास तरी पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या मात्र 4 धावसंख्येवरती आपल्याला स्थगित होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला आपण पाहताय. आता मात्र आपण पाहताय शेवटचं चेंडू इथे आपल्याला नेतवताना पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण आपण पाहताय 12 बॉल आणि 40 ची गरज असणार आहे. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं गेलं तर 20च्या सरासरीने धावा मात्र कराव्या लागणार आहेत आणि त्या 20च्या सरासरी धावा करणं अवघड असेल की सोपं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर गुरबाळ संघाचा सकाळी पासून आपण पाहिलं गेलं तर एक चांगला भेदक गोलंदाजीचा मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि तो सातत्यपूर्ण जर मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मात्र सामन्यावरती वेगळं चित्र निर्माण होईल यातील मात्र शंका नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती विकास. विकास यांचा पहिलाच बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. साधावा षटकार. पहिलाच बॉल आपण पाहिल्यात आणि पहिल्याच बॉल वरती मात्र त्या 6 धावा आल्यात. खऱ्या अर्थाने मी मगाशी म्हणालो की 12 बॉल 40चं समीकरण आणि इथे मात्र प्रत्येक षटका अखेर 20 धावा करणं गरजेचं असेल आणि त्या 20 धावा जमा करायच्या असतील तर अशा प्रकारे सुरुवात करणं गरजेचं होतं आणि तेच केलं गेले. फलंदाज आपण पाहता या सागरच्या बॅट होतून आपण हा फटका पाहिला. 6 पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थाने 6 धावा मात्र येते. नाफकार मिलिंदच्या बॅट मधून 6 धावा आल्यात. पुढचा बॉल आता मात्र कव्हरची दिशा निवडले क्षेत्ररक्षक आहेत आणि कोणती चुकी करत नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक दुसरा माफ करा तिसरा. खेळाडू क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. नाव आहे अविनाश. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 10 आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 34 ची गरज. पुन्हा त्या बॉलिंग मार्कवर बॉल अँड ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळत आहेत. विकास पुढचा बॉल बॅटची नक्की लिडिंग घेतले. शॉर्ट टर्मिनल क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव मात्र इथे पूर्ण केले गेले. एकापेक्षा अधिकच काही मिळणार नाहीये. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलक लागल्यात. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ आपण पाहताय गजापूर 11 संघ. आज खऱ्या अर्थानं चांगला खेळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मात्र आता कुठे ते संघ अडचणीमध्ये सापडलाय आणि संघाला मात्र या अडचणीतून कोण सावरणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल सेव्ह आउट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. थँक्यू सो मच. या 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. दिशा ही तीच आणि निकाल ही तोच येतोय. 6 धावा. सागरच्या बॅट मधून आपण पाहताय बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले.
नक्कीच खऱ्या अर्थानं त्याने दाखवून दिलंय की तहान मला लाटेची, थेंबाने माझं पोट भरणार आहे. अनेकदा हारेन मी, पण आई शपथ सांगतो जिंकल्याशिवाय माघार घेणार नाही. आणि तोच पवित्रा आणि तोच आत्मविश्वास फलंदाज सागरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण बॅक टू बॅक 2 षटकार नक्कीच लगावलेत आणि सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सागरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र पाहिला गेला अकुटप्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. एका धाव मात्र समाधान मानावं लागेल, एकापेक्षा अधिक. आणि येथे मिळणार आहे एकापेक्षा अधिक, कारण आपण पाहताय या कलेक्शन थोडं बिघडलंय आणि त्याचाच परिणाम पाहिलात. जिथे मात्र एकेरी धाव होती त्याचं मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. या 2 धावेने मात्र धाव पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 25 आकड्यावरती. आता मात्र आपण पाहताय 25 धावा धावपळकरती लागल्यात. येणारे चेंडू असणार आहेत ते 6 आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 19 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं मित्रांनो मी मागाशी म्हणालो की 12 बॉल आणि 40 ची आवश्यकता होती आणि प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं की 20च्या सरासरी धावा करायच्या होत्या. इथे मात्र 21 धावा आल्या. आता एक धावेने मात्र आपण अधिक आहोत आणि सामन्यामध्ये आपल्याला अधिक आपले परिश्रम आणि अधिकचा आपला खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा असेल तर अशाच प्रकारचा आपला सातत्यपूर्ण खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. कारण आता येणारे चेंडू असणार आहेत ते 6 आणि तब्बल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 19 ची गरज. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय सूरज, आपण पाहतोय सूरजचा पहिलाच बॉल आपण पाहता बॅकफुटला गेलेत, ऑन साईडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील, फेकी करतील तदवर मात्र एकच धाव. एका धाव माझं समाधान मानावं लागेल आणि खऱ्या अर्थानं एकच धाव येथे घेणं गरजेचं आहे. कारण जो फलंदाज त्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतात. आता स्ट्राईक सागर अधिक स्ट्राईक वरती असणं गरजेचं आहे आणि तेच इथे मात्र केलं गेले. पुढचा बॉल इथे मात्र समोरच्या दिशेला खेळून काढला. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी सुद्धा सहज साध्या सोप्या पद्धतीने मात्र इथे पूर्ण होतीये. आता मात्र समीकरण आपण पाहता येणारे चेंडू असणार ते 4 आणि 16 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 16 ची गरज. इथे आपण जर पाहतो प्रत्येक चेंडूवरती 4च्या सरासरीने मात्र धावा कराव्या लागणार आहेत आणि त्या धावा होतील का, धावा पूर्ण केल्या जातील का, का धावसंख्येवरती अंकुश लावला जाईल हे पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र पंचांकडे पाहिला गेला. पंचांचा इशारा आला, यस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. खऱ्या अर्थानं पाहिला गेलो ऑफ स्टिकच्या बराच बाहेर आणि इथे मात्र पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलंय. एक अवांतर धाव, धावसंख्येत 1 ने. आता मात्र 4 बॉल 15 ची गरज असणार आहे. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 4 बॉल 15 ची गरज. अजूनही सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत सागर मैदानाच्या आतमध्ये आहेत अशा नक्कीच पल्लवित होतील. पुढचा बॉल स्टेप आउट केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. चेंडू जातो सीमा रेषा पार. षटकार चेंडू असणार आहे ते 3 आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 9 ची गरज. पुढचा बॉल उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. सागरच्या बॅट टू बॅक दुसरा षटकार आलाय. इथे मात्र पाहिलं तर वैयक्तिक 6 चेंडू तब्बल 28 धावांची झुंजार खेळी सागरच्या बॅट मधून पाहायला मिळते. इथे मात्र सागरने सांगून दिलंय उडी नव्हे झेप असेल, शिखराच्या टोकाशी थेट असेल. आता शोधू नये मला कोणत्या मैफिलीत, विजेता आणि योद्धा म्हणून आपली भेट असेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता येणारे चेंडू आहेत ते 2 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 3 ची गरज. पुढचा बॉल इथे मात्र बॅटची इनरेज घेतली आहे. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र आपण पाहता या
इथे मात्र आपण पाहताय सॅक्रिफाईस खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर जे होणं गरजेचं होतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये केलंय. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं या 2 धावेला मात्र सोन्याचा भाव आहे, कारण या 2 धावा खऱ्या अर्थानं या दोन्ही संघांचं भविष्य या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये मात्र नक्की ठरवणार आहेत. येणारे एक बॉल आणि 2 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. राहुल आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सूरज आपण पाहताय. एक बॉल 2ची गरज. भयान शांतता. एक बॉल 2ची गरज. पुढचा बॉल त्याला मात्र हळू पद्धतीने खेळून काढलाय. एक धाव तर नक्कीच पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण पूर्ण आणि पूर्ण. शो त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि खरंच नक्की मित्रांनो म्हणतात ना, ध्येय उंच असली की झेप देखील उंचच घ्यावी लागते. आणि ती झेप मात्र इथं उंच घेतल्या. खऱ्या अर्थाने 8 बॉल मध्ये तब्बल 31 धावांची झुंजार खेळी सागरच्या बाड आपल्याला पाहायला